Hello everyone, welcome to our channel Happy Angel in Poland. आज ट्रिपचा दुसरा दिवस आहे. ब्रेकफास्टसाठी मी उपीट तयार करते. गरमागरम उपीटवर जाड शेव आणि सोबत चहा. आजचे पहिले ठिकाण आहे वॉर म्युझियम. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित हे संग्रहालय आहे. त्यावेळेचे वातावरण तयार करून इथे व्हिडिओ पण लावले. हा आहे त्यावेळेचा ट्रिंग ट्रिंग वाला फोन, तर हा आहे सैनिकांचा फोन. दोन्ही फोन अजून चालू कंडिशन मध्ये आहेत. इथे युद्ध काळातील भग्नावशेष जसेच्या तसे ठेवले. या इथे आता मी युद्धाचा व्हिडिओ पाहते. जर्मनीने केलेल्या विध्वंसाचे व्हिडिओ आणि फोटो इथे लावले. ही आहे सैनिकांची चौकी, तर ही आहे त्यांची बुलेट. इथल्या थिएटरमध्ये नाझी सैन्याबरोबर झालेल्या महायुद्धाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. ते बघून जीवाचा अगदी थरकाप होतोय. स्वतः हिटलर सैन्यासह वर्साव शहरात आला होता. पुढील दालनात शहीद सैनिकांचे कपडे, पिस्तूल, गन तसेच छोटासा ऑटोमॅटिक रणगाडा दाखवला आहे. जमिनीखाली या खोल बंकर मधून नागरिकांनी कसे दिवस काढले असतील ना. इथे या मोठ्या हॉलमध्ये पोलंडचे लढाऊ विमान आपल्याला पाहायला मिळते. युद्धासाठी वापरलेल्या मशीन गन्स, गोळ्या इथे पहा. तर इथे आहेत सैनिकांची शौर्य पदके. इथली शौर्य देवता मरमेडचा स्टॅच्यू बघून बाहेर पडलो. आता आपण पाहणार आहोत कोपर्निकसचे सायन्स म्युझियम. म्युझियम मध्ये सुरुवातीला फोकाल्ट पेंडुलम ठेवला आहे. आपल्या शेतकऱ्यांचं रहाट गाडगं इथं आहे. हे खूपच मोठे म्युझियम आहे आणि आता आपण पाहणार आहोत पोलंडची जैवविविधता. हवेच्या प्रवाहामुळे हे कापड खूप वर जाते पण बाहेर पडत नाही. हा आहे रोबोटिक हँड. मी रोबोला विचारले इस्रो म्हणजे काय. The Indian Space Research Organisation was founded in 1969 and is responsible for India's space program. इथे आपले फनी फोटो काढता येतात. हा आहे आमचा मॉडर्न आर्ट मधला फोटो. इथे आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याच्या खाली लहानात लहान वस्तूंचे निरीक्षण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. या जागी दृष्टिभ्रमाची कमाल सादर केली आहे. हा आहे रोबोटिक कुत्रा. इथल्या डिजिटल पॅनेलवर त्याला कंट्रोल करता येते. त्याला मी मोठ्या स्टूलवरून छोट्या स्टूलवर उडी मारायला लावली. या सायकलवर बसून ही सायकल जोरात चालवायची आणि शेजारील आरशात आपला हाडांचा सापळा प्रकट होतो. इथे हे मॅग्नेटिक तुकडे जोडून डिझाईन तयार करता येते. इथे शास्त्रज्ञ कोपर्निकसचा रोबोट आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो. मी सुद्धा त्याला काही प्रश्न विचारले. इथले सायंटिफिक खेळ खेळायला खूप मजा येते. इथे आरशासमोर बसले की काही वेळात आपण गायब होतो. मोगॅम्बो खुश हुआ. कलर स्पेक्ट्रमचे इफेक्ट इथे छान कळत होते. कार्बन डायऑक्साईडचा ड्राय आईस जेव्हा पाण्यात टाकला जातो तेव्हा तो पाण्याशी असा रिॲक्ट होतो. शेवटी इथल्या मॅग्नेटिक प्लॅटफॉर्मवर डिझाईन तयार करून आम्ही बाहेर पडलो.
आता आम्ही विस्तुला नदीच्या काठावर बनवलेल्या मरमेडचा स्टॅच्यू पाहायला आलो. भर 12च्या उन्हात कारंजाच्या मधून चालायला बरं वाटतं. अंडरग्राऊंड मेट्रोने आम्ही पोलिश रेस्टॉरंटकडे चाललो. याचं नाव आहे वेज मियास्ट्रो. सुरुवातीला ही बनाना कॉफी ट्राय केली. अफलातून टेस्टी. त्यानंतर पोलंडच्या विविध खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. इथे आज एक माणूस टेडी बिअर झालाय. आज आपल्याला इथल्या राजाचा राजवाडा आतून पाहायचा आहे. संपूर्ण युरोपमध्ये असे अलिशान राजमहाल आहेत. नक्षीदार सोन्या चांदीने मढवलेले हॉल आणि वर्ल्ड फेमस चित्रकारांनी सजवलेले छत असा या महालांचा थाट आहे. राजवाड्याच्या दुसऱ्या दालनातील विलोभनीय झुंबर बघून विस्मयचकित झालो. इथे आहे राणीचे सिंहासन. या राणी महालात फक्त पट्टराणीचाच हुकूम चालतो. 100 वर्षापूर्वीचा हा पृथ्वीचा गोल नकाशा. हे आहे राजा राणीचे संयुक्त सिंहासन. या पार्टी हॉलची सजावट अप्रतिम आहे. इथे समोर मंत्रिमंडळासाठी गुप्त वार्ता कक्ष आहे. या हस्तिदंती खुर्च्यांची सजावट पहा किती नाजूक आहे. एवढ्या मोठ्या दिवाणावरती पण तशीच सेम नक्षी आहे. हा आहे राजाचा वैयक्तिक दिवाणखाना. इथे महागड्या पोर्सिलिनीचा क्रोकरी सेट आहे. वेगवेगळ्या आकाराचे ग्लास, सोन्या चांदीची भांडी इथे ठेवली आहेत. आता आपण पाहतोय तो पोलंडच्या राजाचा मुख्य दरबार. इथूनच संपूर्ण राज्याचा राज्यकारभार चालत असे. आता मी राजेशाही थाटात पोलंडच्या राणीसारखी रेड कार्पेट वरून चालून बघते. ओल्ड टाउन स्क्वेअर मध्ये इथे साबणाचे फुगे उडवण्याचा आनंद घेताना आपण बालपणात हरवून जातो. इथे अबालवृद्ध या आनंदात सहभागी झाले. आता मी भराभर हवेत फुगे तयार करते आणि आई त्याच तत्परतेने हाताने फोडतायत. थंडगार बर्फाळ वातावरणात आईस्क्रीम खायची मजा काही न्यारीच असते ना. आहा, लय भारी. आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते. आता उद्या आपण जाणार आहोत दुसऱ्या देशात, जर्मनीला. तोपर्यंत बाय बाय.